ओम. योग गंगा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी सौ सरला उपाध्याय, प्रमाणित योग शिक्षिका. आपण बरंच काही या कार्यक्रमामध्ये शिकत आहोत, शिकायचं पण आहे. आजचा आपला जो विषय आहे 40 नंतरचा योग. आता तसं पाहिलं तर आधीचे म्हणायचे 60 नंतर, परंतु थोडंसं कन्सेप्ट बदलला. आता 40 नंतर झालंय ते. त्याला आपला पण दोष नाही, कारण की वातावरणामध्ये जो दूषितपणा आहे, हवेमध्ये जो दूषितपणा आहे, विचारामध्ये दूषितपणा, पाण्यामध्ये दूषितपणा, अन्नामध्ये दूषितपणा, त्याच्यामुळे आता थोडंसं ते कमी झालंय. आता आम्ही बऱ्याच वर्षापासून योगाचे मी क्लासेस चालवते. माझ्याकडे तरुण मुली येतात. ते असं म्हणतात की त्यांचे आत्ताच गुडघे दुखतात, कंबर दुखती, पाठ दुखती, कोणाला बीपी, कोणाला थायरॉइड, कोणाला शुगर, असे बरेच आजार त्यांना आत्तापासूनच आहे. त्यांची जी लाईफस्टाईल आहे, उशिरा झोपणं, उशिरा जेवणं, किंवा जेवणामध्ये जे आहारामध्ये जे पाहिजे तत्व, ते तत्व कमी पडतात आपल्याला. म्हणून कमरेचे त्रास, पाठीच्या कण्याचे त्रास, गुडघ्यांचे त्रास. तर कॅल्शियम, मिनरल, विटॅमिन, सगळं काही, फायबर जास्त खायचं आहे रोज आहारामध्ये. मग आता थोडंसं कसं झालंय की पिझ्झा, बर्गर, केक ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ते थोडंसं आपल्याला कमी करायचंय. आणि आजाराची सुरुवात आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे गट, पोटापासून आहे. आपला दुसरा ब्रेन म्हणजे आपला गट आहे. मग इथून सूचना येतात. जर ह्याच्यामध्ये गडबडी असेल तर हे मागत असतं, गोड खा, हे खा, तिखट खा. ह्या ज्या सूचना येत असतात मेंदूमध्ये, कारण की तो गट म्हणजे मेंदूच आहे आपला दुसरा ब्रेन म्हटलेलं आहे त्याला. मग ह्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी मी जे व्हिडिओ टाकलेला आहे, पोट साफ होण्यासाठी 5 आसनं टाकले मी. पाणी पिऊन सकाळी मलासनामध्ये बसून ते रोज प्रयत्न करायचे, पोटाला साफ ठेवायचे. किंवा उदाहरणार्थ आपण काही रेचक घेऊ शकतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत जा, शेवटपर्यंत काही ना काही नवीन माहिती भेटू शकते. म्हणून अर्धा व्हिडिओ बघू नका, पूर्ण बघा. तर त्याच्यामध्ये काही उदाहरणार्थ आपण त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो. त्रिदोषनाशक आहे त्रिफळा, आणि सौम्य रेचक आहे. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट. तुम्ही 1 महिना प्रयोग करून बघा. एक रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण जर गरम पाण्यासोबत घेतलं, त्याच्याने पण पोट साफ होण्यास, पोटाला साफ ठेवायचं. आणि शुद्धिक्रिया आपल्या दर रविवारी घरच्या घरीच, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की घरच्या घरी जसं आपण एनिमा घेऊ शकतो, बस्ती घेऊ शकतो घरच्या घरी, बरंच काही आपण करू शकतो. पोटाला साफ ठेवायचं हे लक्षात ठेवायचं. तर 40 नंतरचा योग आजचा हा आपला विषय आहे. तर आपल्याला जर बरंच काही आजार असतील 40 नंतर, तरी आपण योग करायचा आहे. तर कसं बसायचंय? सुरुवातीला आपला पाठीचा कणा सरळ, ही साधी मांडी घातलेली आहे. हा पाय फक्त इथे. सिद्धासन, सुखासन, वज्रासन. ज्या आसनामध्ये सहज, स्थिर आणि सुखकारक, स्थिर सुखम आसन. आसनांची व्याख्याच आहे. पाठीचा कणा मात्र प्रत्येक वेळेस मध्ये आपल्याला सरळ. पोस्चरमुळे पण प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये बघितलंय की लहानपणापासून चुकीचं असं बसलोय, चुकीचं झोपलं. आपण पुढे झोपण्याच्या पद्धती पण दाखवणार आहोत. चुकीचं वाकलं किंवा चुकीचं उभं राहिलं तरी आपल्याला विकार लवकर येतात. आणि गुडघ्याचे विकार आता तर उभं राहून जास्त पाणी पितात, म्हणून त्यांनी बसून पाणी आणि घुटघुट पाणी प्यायचे. तर पाण्याचं प्रमाण पण कमी होऊ द्यायचं नाही. आणि आजकालची नवीन पिढी थोडंसं की तूप नाही खायचं, तूप नाही खायचं. ठीक आहे, कोलेस्ट्रॉल जास्त असेल, चरबी जास्त असेल तर तूप आम्ही सांगतो तुम्हाला, परंतु आयुर्वेदामध्ये सांगितलं 1 चमचा तूप. कारण की आपली जी वाटी आहे गुडघ्याची, त्याला ऑइलिंग, ग्लिसरीन होणं आवश्यक आहे. 1 चमचा आपण तूप रोज घ्यायचं आहे आहारामध्ये. गाईचं शुद्ध तूप आपण घेऊ शकतो. तर पाठीचा कणा सरळ आहे. आणि चेहऱ्यावर मात्र प्रत्येक वेळेस हेच मी सांगते की प्रसन्नतेने करायचं आहे आपल्याला. जे काही करणार आहोत आपण ते प्रसन्नतेने. चला, तर दोन्ही हाताचे आधी हाताचे बघूया. मूठ तयार केला, अंगठा आतमध्ये, आणि 1 2 3 4 5. पुन्हा विरुद्ध 1 2. एक आवृत्ती आपल्याला सुरुवातीला 2 वेळेस करा, नंतर 3 वेळेस करा, मग 4 वेळेस, असं 5-5 वेळेस तरी एक आवृत्ती आपल्याला करायची आहे. हळूहळू आवृत्त्या वाढवा तुमच्या क्षमतेप्रमाणे. दुसरा प्रकार 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने 1. बघा, आपण ही स्थिती बदलली की लगेच त्याचा ताण, पीळ आणि दाब पण बदलतो. म्हणजे पूर्ण हात
आणि खांद्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत ते कव्हर करते. 5. आता दोन्ही हात जे आहे आपले हे पंजे आपल्याकडे ओढून घ्यायचे या पद्धतीने. 1 बघा इथे खूप छान ताठ जाणवतो. 2 3 4 5. आता दोन्ही हात वरच्या दिशेने. 1. तुम्ही हा व्हिडिओ लावून समोर मोबाईल ठेवून आरामाने रोजच्या रोज अभ्यास करू शकता. 2 3 4 आणि 5. आता काय करायचे, मूठ तयार करायचे आणि जसं आपण ताक करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. आता दोन्ही हात इथे ठेवले. बघा याच्यात प्राणायाम पण होतो. लांब श्वास म्हणजे भस्त्रिका प्राणायाम होतो. थोडीशी प्राणायामाची जोड द्यायची. हे झाल्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटाचं कपालभाती आणि 5 मिनिटाचं अनुलोम विलोम हे पण त्याच्यासोबत आपल्याला करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आतील बाजू आणि बाहेरील बाजू दोन्ही बाजूला मजबूत ठेवायचं आहे आपल्याला. लांब श्वास 3 4 आणि 5. आता करायचं आपल्याला दोन्ही शरीराला दोन्ही बाजूला आपल्याला वक्र स्थिती. आपण काम करतो पण त्याच्यामध्ये असं होत नाही की कोणतं काम ह्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने, मग ह्याच्याने बॅलन्स येतं बॉडीला. आता काय केलं, डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे आणि वक्रासनाची स्थिती आहे. 1. खूप छान वाटतं पाठीला. आणि हळूहळू करा. तुम्हाला जर जास्त आजार असतील, जास्त विकार असतील, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वाढवा अभ्यास. मध्ये शवासन करू शकता, असं नाही की कंटिन्यू करायचंय. 4 5. पुन्हा सावकाशरित्या 1 2 3 4 5. पुन्हा सावकाश. उजवा हात आपण खाली ठेवलेला आहे आणि डावा हात या पद्धतीने 1 बघा हा तो ताण जाणवतोय. 2 3 4 5. पुन्हा सावकाश. डावा हात खाली आणि उजवा हात वर. 1 2 3 4 आणि 5. हे झाले आपले. आता आपण पायामध्ये स्टिफनेसपणा असतो, ताठरपणा असतो है ना. हाताचा ताठरपणा काढला, पाठीच्या कण्याला मजबूत केलं. आता आपण पायांकडे जाऊया. पायांचे सूक्ष्म प्रकार. इथे पण बघा आता असं बसण्यामध्ये आणि असं फरक आहे. पाठीचा कणा पुन्हा सरळ आहे, दोन्ही हाताचा मागे आधार घेतलेला आहे. आता बघा आपल्याकडे ओढून ठेवा आणि बघा जेव्हा ओढून ठेवता 5 पर्यंत मोजायचं आहे. 1 बघा हा ताण जाणवतोय, इथून मांड्यापर्यंत हा जो ताण जाणवतो. 2 3 4 5. आता जमिनीकडे 1 बघा आता वेगळा ताण. बघा इथल्या स्नायूंवर वेगळा ताण पडतोय. 2 3 वात रोगासाठी तर हे खूप उपयुक्त आहे. 4 आणि 5. आता फक्त बोटांना या पद्धतीने मागे पुढे फक्त बोटांना 5 म्हणेपर्यंत 10 म्हणेपर्यंत अगदी तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला अभ्यास वाढायचा. प्रत्येकाची व्याधी वेगळी, आहार वेगळा, स्वभाव वेगळा. आता दोन्ही पायामध्ये अंतर घेतलेलं आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता थोड्याशा अशा टाचा घासून घ्यायच्या. टाचांचाही बराच जण म्हणून सांगतात की आमच्या टाचा दुखतात, त्याच्यासाठी पण हा उपयोगाचा आहे. या पद्धतीने हे करायचंय. आता काय करायचंय, दोन्ही हात इथे द्यायचा आहे आधार आणि हा पाय उचलायचा. तुमच्या ज्याने जेवढा उचलला जाईल तेवढाच उचला. 1 2 3 4 5. पुन्हा दुसऱ्या पायाने, डाव्या पायाने 1 2 3 4 5. पुन्हा आपण एक इथे समजा असं होत नसेल तर इथे टॉवेलची तुम्ही हे ठेवू शकता, सपोर्ट घेऊ शकता किंवा उशी ठेवू शकता. टॉवेलची अशी गोल घडी घालून किंवा मॅटची गोल घडी घालून इथे ठेवायचं आणि या पद्धतीने तो उचलला जातो पाय. जर असा त्रास होत असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. पुन्हा
मंचावर यायचं आहे. अगदी सोपे सोपे 3 आसनं करायचे आहे. मकरासन हे आसन तर अतिशय छान आणि कोणालाही आवडणारं आणि खूप छान आहे. बघा याच्यामध्ये ऑटोमॅटिकली असं पोश्चर तयार होतं पाठीच्या कणाचं. आता एक एक पा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थकल्यासारखं वाटलं तर असं शवासन करून घ्यायचंय आणि नाही थकलं तर कंटिन्यू मिळते करू शकतो आपण. आता भुजंगासन दोन्ही हाताला असं ठेवलं आहे. हे थायरॉइडसाठी पण खूप चांगलं आहे. चला 1 2 3 लांब लांब श्वास प्रश्वास 4 5 6 7 8 9 श्वास घेऊन सोडा सोडा सावकाश 10. असं मध्ये तुम्ही शवासन पण करू शकता. जर तुम्हाला खूपच थकवा येत असेल, खूपच तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर थकवा. आपण पुढे औषधं पण बघणार आहोत. बरेच व्हिडिओ महत्त्वाचे येणार आहेत. शलभासन दोन्ही हात मांडीखाली आयुर्वेदाची जोड. चला एक पाय फक्त उचलायचा 1 2 3 4 5. आता इकडे 5 म्हणेपर्यंत हे बघा आयुर्वेदिक हे सिम्प्टोमॅटिक नसून सिस्टमॅटिक आहे. आपल्याला सिस्टीमला जर ओके ठेवलं सावकाश 5 झाले असतील सोडायचं आहे. पुन्हा ह्या पद्धतीने थोडंसं रिलॅक्स आणि सावकाश उठून बसणार आहोत. मला थोडीशी प्राणायामाची जोड. माझे प्राणायामाचे व्हिडिओ भरपूर आहेत. त्याच्यामध्ये कपालभातीचा व्हिडिओ आहे, अनुलोम विलोमचा व्हिडिओ आहे. थोडी आयुर्वेदाची जोड देणार आहोत. पुढे आपण एक पूर्ण असा हे ठेवणार आहे. प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला आयुर्वेदिक औषधं घ्यायची आहे. थोडेसे घरगुती पण औषधं आपण सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ बघत राहा आणि करत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रत्येक व्यक्तीला पाठवा. आपला उद्देशच आहे व्हिडिओ चालू करण्याचा की प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहायचे. आपण तर स्वस्थ होणारच, आपण रोज करणार त्यामुळे आपण स्वस्थ राहणार, पण तो इतरांनाही स्वस्थ द्यायचं. एक मोठं पुण्याचं कार्य आहे ते प्रत्येकाने मिळून जर केलं तर खूप छान होईल. मला आनंद आहे की तुम्ही व्यवस्थित बघत आहात, करत आहात. तर ह्याच पद्धतीने आपण पुढे नवीन काही घेऊन येऊ. तोपर्यंत ओम धन्यवाद.